कारण का खरंच आहे, 1 वर्षापूर्वी अमोलदादा म्हणत होते भाषणाबद्दल. अमोलदादांची माझी तर कथा काय काय आहे. आम्ही दोघं जेव्हा लढायचं ठरवलं तेव्हा अमोलदादांना आमच्याकडे न पक्ष होता आणि चिन्हही नव्हतं. आणि अमोलदादा मला विचारत होते काय करूया, कुठल्या चिन्हावर लढूया. तर मी त्यांना म्हणायचे तुम्हाला काय वाटतं काय चिन्ह असेल. ते म्हणले नाही मिळालं चिन्ह तर वेगळ्या चिन्हावर लढायला लागेल. मग तुम्ही काय घेणार अमोलदादाला. अमोलदादा म्हणायचे मला असं वाटतं तुम्ही कप बशी घ्या. म्हटलं आणि तुम्ही काय घेणार. ते म्हणले मला असं वाटतं मी पंखा घेऊ का कपाट घेऊ का काय घेऊ. अशी खरंच आम्ही दोघं एकामेकाला विचारत बसायचो. आणि मला आजही ते दिवस आठवतात. अहो आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा निर्णय घेतला त्यानंतर पक्ष चिन्ह काही नव्हतं. तासनतास आम्ही तासनतास जयंतराव इथे बसलेले आहेत, अनेक कार्यकर्ते इथे जे कोर्टात आम्ही इलेक्शन कमिशनला जायचो 4-4 तास सुनावणी आमची व्हायची. आदरणीय पवारसाहेब एक शब्द बोलायचे नाहीत. आम्ही सुनावणीला बसायचो, ऐकायचो, खाली यायचो, वकील काहीतरी बोलायचे आणि नंतर परत यायचो. नंतर रिझल्ट काय लागला हा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेच. आणि नंतर आम्हाला वाटायला लागलं आता काय होणार. मी आणि अमोलदादा म्हणायचो काय होईल आपलं. अमोलदादा म्हणायचे काय होईल जास्त जास्त हरू काय फरक पडत नाही, पण इतिहासात जेव्हा आपलं नाव लिहिलं जाईल लढणारे म्हणून आपलं नाव लिहिलं जाईल, चल ताई लढू आपण. आणि त्या परिस्थितीत अमोलदादा आणि मी लढलो. कामाला दोघांना काय माहिती नव्हतं काय होईल. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणून आम्ही दोघं कामाला लागलो. फोन यायचे तुतारी इथपर्यंत पोचली नाही. मी अमोलदादाला फोन अरे अमोलदादा तिथपर्यंत चिन्ह पोचलं नाही. अमोलदादा मला फोन करायचा अरे तिथपर्यंत चिन्ह पोचलं नाही. असं धावपळ करत धैर्यशील दादा तुमची केस वेगळी आमच्यापेक्षा. कारण का धैर्यशील दादांचं आधीच ठरलं होतं. म्हणजे मी आणि अमोलदादा निवडून येऊ की नाही याची गॅरंटी नव्हती, पण ह्यांची तुतारी माझ्यात वाढणार होती यांची गॅरंटी होती. त्याच्यामुळे आता येऊ अजून काय आता विधानसभेला पुढच्या लोकसभेला अजून करू आता. पण ह्या कशी गंमत जम्मत झाली. पण तुम्ही बघा आता मला असं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे आणि म्हणून मी आपला पांडुरंगाला रोज प्रार्थना करायची. म्हटलं असं काय माझं चुकलं की तू सगळं काढून घेतलं रे बाबा. आणि नंतर माझ्या लक्षात होतं की ज्या गोष्टी मला गरजेच्या नाहीत त्या माझ्या पांडुरंगांनी काढल्या. आता तुम्ही विचाराल काय काढून घेतलं. आता तुम्ही विचार करा. आता तुम्ही वेळ कशात बघता, हातात बघता का मोबाईलमध्ये बघता. मग लागतं का. खर्च कमी आहे म्हणजे एका मोबाईलमधूनच सगळं कळतंय. त्याच्यामुळे जी गोष्ट लागणारच नाही सुप्रिया तुला ती नको म्हणून त्या माझ्या पांडुरंगांनी काढून घेतली. आणि काय माझ्या पांडुरंगाने माझ्या पदरात टाकलं बघा. तर तुतारी वाजवणारा माणूस माझ्या पदरात टाकला. काय तुतारी वाजणार माणूस. जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा नवीन काही सुरू होतं तेव्हा ही तुतारीच वाजते. जेव्हा मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा ही तुतारीच वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्यामुळे ही तुतारी अमोलदादा तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे. ही महाराष्ट्रातल्या होणाऱ्या बदलाची नांदी आहे. आणि ही फक्त सत्तेसाठी लढाई नाही आहे, ही स्वाभिमानी मराठी माणसाची लढाई आहे.